घनानं हा हातोडा ठोकणं चालू आहे, जेणेकरून ते खड्डं पडणं आणि त्याच्यात आम्ही ते काड्या घालू. हे बघू जेवणामध्ये काय बनवले ते दाखवतो मी तुम्हाला एकदा. हे बघा मित्रांनो, ही आहे आलूची भाजी आणि ही आहे राहिलेले हे बघू शकता तुम्ही इकडचे, आणि इकडचं सगळं झालेलं आहे. तर मित्रांनो इथे शेजारी तूर काढणं चालू आहे. तर मित्रांनो तिकडं गुड मॉर्निंग मित्रांनो. वर्कआउटून फरकाउटून करून जर तब्येत आपली चांगली राहील ना मित्रांनो, तर चला मग भेटू मित्रांनो. आता आपलं झालं इथे वर्कआउट चालू केलं आहे आपण, आपल्याला करायचं मित्रांनो व्यायाम. आता चला मग रनिंग करायच्या आधी आपल्याला करायचं आहे वर्कआउट, म्हणजे की थोडा व्यायाम. कारण की आपल्याला माहीत राहतं की आपल्याला आता पळायचं आहे, पण आपल्या डोक्याला माहीत नसतं की आता मी डायरेक्ट पळणार आहे. तर मग ते जरा वेगळंच होतं आहे. डायरेक्ट उठून पळायला नाही पाहिजे, थोडं वर्कआउट केलं तर मग आपल्याला जरा बरं वाटतं मित्रांनो. तो चला मग वर्कआउट काय काय करायचं काय काय नाही मी तुम्हाला सांगतो. तर मग मित्रांनो आता सूर्यदेवता जे आहेत ते थोडे थोडे वर आलेले आहेत. आणि मित्रांनो आपला झाला आहे आता घरी जायचा टाईम. कारण की मित्रांनो ते बघू शकता तुम्ही सूर्यदेवता भरपूर वर आलेली, आणि सकाळचा हा व्ह्यू मित्रांनो कोणाच्या नशिबात आहे. मित्रांनो माझ्याच नशिबात नाही आहे, पण भक्कम जाण्याच्या नशिबात पण असं मित्रांनो. तर आपल्याला आता काय करायचं माहिती आहे का, आता आपल्याला जायचं आहे आता घरी जायचं आहे. घरी येऊन डबल आपल्याला शेतात यायचं आहे. आणि इथं येऊन आपल्याला करायची टमाट्याची स्टेकिंग. तर बघूया की आता आपण आपल्या निर्णयावर ठाम राहतो का नाही. तर मित्रांनो सूर्यदेवता बघू शकता भरपूर वर आलेले आहेत. किती टायमात वर आलेत. तर चला मग मित्रांनो अशाच युनिक व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या. तिकडे बघू शकता कसे पाखरं मारतात, उडायला लागलेत ते. तर चला मग मित्रांनो भेटूया डायरेक्ट आता घराकडे, नाही तर मग भेटू तुम्हाला रस्त्यानं पण. तर मग मित्रांनो आता आपण लगे अर्ध्या आलो गेलो होतो, तर तिथूनच मला आईचा फोन आला की मिरच्याचं बाचकं जे आहे ते घेऊन ये म्हणे एक घरी. त्याचं काहीतरी काम आहे. तर मग मित्रांनो आपण आता डबल शेतामध्ये आलतो, आणि आता मिरच्याचं बाचकं घेतलेलं आहे. मित्रांनो आता आपण आपल्या गाडीवरचे आहे आपलं ते मिरच्या ठेवलेलं आहे बघू शकतो तुम्ही. आणि सूर्यदेवता जे आहेत ते आता भरपूर वर आलेले आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो असा नजारा तुम्हाला पाहायला भेटणार नाही, मग त्याच्यामुळे तुम्ही एकदा पाहून घ्या. आणि मी तर डायरेक्ट घरी, आणि बघूया की आपल्याला आता घरी काय काय युनिक पाहायला भेटते, काय काय करायला भेटते. गावात जाऊया मित्रांनो आपण आता शेतात होतो रातभर. तर चला मग. तर मग मित्रांनो तुम्ही वातावरण बघू शकता भरपूर भारी आहे मित्रांनो. मी थांबलो होतो इथं कारण की इथं हे बाबळीचं झाड हे घेतलं होतं मी दातं घासायला. तर बघू शकता मित्रांनो आपल्या गाडीचा टप फुटलेला आहे, आणि आता माझ्याजवळ पैसे पण नाही त्याला टाकायला. कारण की आपले भरपूर पैसे जे ते खराब झालेले आहेत मित्रांनो मागच्या वर्षी. आणि ह्या वर्षी काही आपल्याला पैसे आलेले नाही जास्त. येते ना आता काही टायमान पुढे येते ना, बघूया काय काय होतं. तर गाडीचं भरपूर आपलं काम करायचं आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही आपली गाडी एक नंबर आहे. टप फुटलेला आहे फक्त बस. तर मग मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे, घरी येऊन आता आपल्याला काय करायचं आहे ते आता आपण बघूया. जेणेकरून आपल्याला आता इकडं जाणं आहे. तर चहा पाणी करूया मस्तपैकी. चहा आता आपण सोडून देईल, पण गुळ आपण खातो तर गुळात चहा करूया मस्तपैकी. आता सूर्यदेवताचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, पाखरं चल हाट हे सकाळी आपली गाडी बघू शकते इथं लावेल आहे. तर मग चला मित्रांनो एकदा आपण आता आपलं काम करून घेऊया पटकन, आणि मग बघूया की आपल्याला इकडं जायचं का इकडं जायचं. तर इकडं जाणं 100% आहे. विचारतो मी कोणीकडे जायचं आहे. तर चला मग मित्रांनो एकदा चहा करूया पिऊया. तर मग मित्रांनो आता आपली आंघोळ इथे आता कंप्लीट झालेली आहे, आणि आपण आता मित्रांनो निघालो आहे ते शेतात जायसाठी. तर त्याच्या आधी आपण एकदा जेवण करून घेऊ. शेतात गेल्यावर पकडा मारणं आपल्याला पुरणार नाही. तर मग आपण एकदा पटकन जेवण करून घेऊया. तुम्हाला दाखवतो मी की काय काय बनवेल आहे. तर मग चला मग मित्रांनो पटकन जेवण करू आणि जाऊ शेतामध्ये. तर मग मित्रांनो आता आपलं चालू आहे जेवणामध्ये काय बनवेल ते दाखवतो मी तुम्हाला एकदा. हे बघा मित्रांनो, ही आहे आलूची भाजी, आणि ही आहे शेंगांची भाजी, म्हणजे की तुरीच्या शेंगांची भाजी, आणि ही आहे चटणी मित्रांनो इकडं आपली. तर मग मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये प्रकट झालो आहे, म्हणजे की आलो आहे मित्रांनो. तर आपल्याला आता इथं काय करायचं इथं बघूया आपण आता आपल्या शेतात जाऊन की आपल्याला इथं मित्रांनो आपल्याला करायची टमाट्याची स्टेकिंग. तर चला मग आपण जाऊया टमाट्याच्या शेतामध्ये, बघूया स्टेकिंग कशी करायची काय करायची ते. तर मग मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या शेतामध्ये आले मित्रांनो आपण आलो आहे पाणी आणायला मित्रांनो. नेरचं आणायला लागते गाळायला. हे बघू शकतो तुम्ही इथं आपण आता पाणी गिनी आणायला येईल. हे मित्रांनो विहीर, तर ह्या विहिरीतून आपल्याला आता काढायचं आहे पाणी. तर मग चला मित्रांनो पटपट पाणी काढूया, गाळून घेऊया, आणि मग जाऊया आपल्या शेतामध्ये, जेणेकरून आपण टमाट्याची स्टेकिंग चालू आहे. तर मग तिथं जाऊन आपण थोडी. तर मग मित्रांनो इथं आपण पाणी गिनी आणून आता ठेवलेलं आहे, आणि ते ठेवून देऊया, आणि आपण जाऊया आता नेटामध्ये पाणी आपलं ते स्टेकिंग करायला. तर चला मग भेटूया डायरेक्ट नेटामध्ये.
तर मग आपण आलो आता नेटमध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का की बाबा येईल बाबानं काय केलं माहिती आहे का जे ठोकून राहिलेत ते म्हणजे छिद्र करून राहिलेत आपल्याला फक्त काड्या त्याच्यामध्ये खोसायच्या आहेत. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आम्ही तुम्हाला दाखवतो एकदा हे पहा हे असे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला काड्या खोसायच्या आहेत. मित्रांनो सोप्या जात्यात काही अवघड नाही आहे सोपं काम पाहायचं कधी बी शेती लई अवघड नसते. तर चला मग मित्रांनो आपण आपलं काम करूया एन्जॉय आणि मग भेटतो तुम्हाला नवीन एका कंटेंट घेऊन. तर काय काय अडचणी येतात काय काय नाही आज दिवसभर हे तुम्हाला सांगतो. आणि मकर संक्रांतीची तुमच्या परिवाराला तुम्हाला खूप खूप काड्या खोसायचं काम ते चालू आहे मित्रांनो. मी घाणानं ते हे पण ठोकून राहिलो की पहार ते काड्या खोसायला सोपं जाईल म्हणून. तर घाम खूप घाम आला आहे मला मित्रांनो. तर चला मग आपलं काम जे आहे ते आपण जारी ठेवूया. हे बघू शकता ही लाईन नेली मी आता फक्त आपल्या इथं इतकं राहिलं आहे आणि इकडं सगळं झालेलं आहे मित्रांनो. तर चला मग अशाच नवीन नवीन गमती जमती करत आपण आपलं काम चालू ठेवूया. तर चला घरी जायचं का नाही. तर आज मित्रांनो सक्रातीचं मित्रांनो एक वैशिष्ट्य असतं की सण असतो इथून पुढं सण चालू होतात मित्रांनो. आता तर बघूया की आज काय काय होतं काय काय नाही आपल्या संग युनिक. तर मित्रांनो खूप हार्डवर्किंग चालू आहे बघू शकता खूप घाम गेम आले म्हणजे की घनानं हातोडा ठोकणं चालू आहे जेणेकरून ते खड्डं पडणं आणि त्याच्यात आम्ही ते काड्या घालू. हे बघू शकता इकडं सगळ्या काड्या आम्ही तशाच रवलेल्या आहे. आता आपलं जे काड्या खोसाचं काम आहे ते आता भरपूर पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. आता फक्त 3 बेड राहिलेले आहेत हे बघू शकता तुम्ही इकडचे आणि इकडचं सगळं झालेलं आहे. तर मित्रांनो इथे शेजारी तूर काढणं चालू आहे. तर मित्रांनो तिकडं काही आपण जाऊ शकत नाही आहे कारण की आपण आता सध्या फेमस नाही त्याच्यामुळे ते लोकांना चांगलं वाटत नाही आहे. जेव्हा आपण फेमस होतो आपण बंद्याची शूटिंग काढू. तर मित्रांनो मग आता सांगायचं आहेच की आता खूप तकलीफ चालू आहे. डबल हातोडा आपला दांडा निघलेला आहे त्याचा. तर ते दांडापासून बाबा गेलेले जातात ते दांडापासून जर आणला त्यानंतर मग आपण आपलं काम हे पूर्ण करून घेऊ मित्रांनो. आता दुपारचे 2 वाजलेत आजची सक्राती मित्रांनो तरी बी आपण आता शेतामध्ये तर शेतातल्या शेतकऱ्याला काम करणंच लागतं मित्रांनो कारण की त्याला सण आणखीन काय नसतंय. तर मित्रांनो चला मग ह्या शेडनेटमध्ये जे आहे ते आपण आता हे आपलं पूर्ण काम करून घेऊया. तर चला मग भेटूया नंतर हे सगळे बेड पूर्ण झाल्यावर. आता आपली स्टिकिंग झाली आता आपलं चालू आहे मित्रांनो हे नेट गेट सूप करून घेऊया एकदा आणि मग नंतर बघूया की आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो. तो आपली चालू आहे आता नेट गेट साफ करणं. तर मित्रांनो चला मग एकदा हे नेट गेट साफ करून घेऊया आणि थोडंसं आराम करू पाणी गिणी प्यायला जाऊ आणि मग पाहू काय करायचं इथं. आणि हे जे दिसतात ना मोठमोठाले हे गंज करेल आपण ते हे पण आपल्याला एकदा बाहेर नेऊन टाकायचे आणि मग हे पूर्ण नेट साफ करून घेऊया. तिकडं थोडी स्टिकिंग राहिली आपली कारण की काड्या कमी पडल्यात आपल्याला. तर उद्या येताना काड्या घरी घेऊन येऊया आणि मग इथलची स्टिकिंग पूर्ण करूया. ते काम चालू आहे काय नाही ते मी तुम्हाला विस्तारपणे ह्या व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो. हे आपण इथं भरून ठेवलं आहे आता याला घेऊन जाऊया बाहेर. आपलं हार्डवर्किंग चालू आहे मित्रांनो खूप सारं जास्त हार्डवर्किंग चालू आहे मित्रांनो. सूर्यदेवता जे आहेत ते आता भरपूर खाली गेलेले आहेत कारण की मित्रांनो आता 4-4:30च्या आसपास टाईम झालेला आहे संध्याकाळचा. चला मग मित्रांनो हे बघा आता मी बाहेर आलेलो आहे हे बघू शकता सूर्यदेवता आणि हो आहे मी. तर चला मग मित्रांनो हे एकदा फेकून देऊया आपण जेणेकरून आतलं बी आपल्याला बाहेर आणायचं आहे. तर हे तर टाकू राहिलो मी नंतर मग याला आपण पेटून देऊया आणि मग बघूया की काय काम करायचं आहे तर आणि मग जाऊया डबल आतमध्ये. तर भेटूया मित्रांनो नेटमध्ये एकदा पाणी घेऊन. तर मग मित्रांनो आता आपण सगळं बाहेर आणून टाकलेलं आहे मित्रांनो. आपण जे साफसूफ केलं होतं आपली नेट हे बघू शकता तुम्ही आणि ते सगळं आपण आता इथं आणून टाकलेलं आहे हे बघू शकता तुम्ही इथं. आणि सूर्यदेवता बघू शकता मित्रांनो भारी दिसून राहिलेला आहे आणि त्याच्या भोवती मस्त चिमण्या पण उडून राहिलेल्या आहेत. तर मग मित्रांनो आपल्याला जायचं आहे आता घरी जाऊया एकदा आणि येऊया तिकडं जाऊन भूक लागली मरणाची. तर एकदा काहीतरी 1-2 पोळी खाऊन येऊ शेतामध्ये. तर चला मग मित्रांनो डायरेक्ट आता घरी भेटू नाही तर मग डायरेक्ट आता शेतावर आल्यावर भेटू. तर मित्रांनो आपण आल्यावर नंतर मोटर गिटर चालू करूया आणि मग बघूया की आपल्याला एक्झॅक्टली काय भिजवायचं आहे. तर मग मित्रांनो हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे कारण की आपल्याला झाडं भिजवायचे आहेत. झाडं कोणकोणती भिजवायचे हे मी तुम्हाला नंतर सांगेन. तर चला मग मित्रांनो करूया आपला ब्लॉग चालू आणि भेटूया तुम्हाला नंतर. बाय. तर मग मित्रांनो आता आपण घरी आलेलो होतो मी जेवण करून चालू डबल शेतात वापस. तर चला मग मित्रांनो भेटूया आता डायरेक्ट शेतात गेल्यावर. आपल्याला काहीच नाही करायचं आपल्याला फक्त ते 2-3 झाडं भिजवायचे तर ते कशाचे भिजवायचे ते मी तुम्हाला तिथे गेल्यावर सांगतो. तर चला मग तर मग मित्रांनो आता आपण घरी गेलो होतो जेवायला कारण की मला लागली होती भूक. तर मग आपण आता डबल आलो शेतात वापस. तुम्ही बघू शकता आताचं वातावरण संध्याकाळ झालेली आहे मित्रांनो. आता वाजलेत 6:18 झाले आहेत म्हणजे की
आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की आता लाईन येईल आहे मित्रांनो, तर आपल्याला भिजवायचं एक झाड म्हणजे 2-3 झाडं भिजवायची. तर इथलचे जे जे दिसतंय ना तुम्हाला सगळं भिजवायचं आणि हे लंब भिजवायचं. तर त्याला काय सोडायचं, तर चला मग मोटर गिटर जोडून घेऊया आणि मग भेटतो तुम्हाला भिजवताना झाडं कोणते कोणते भिजवायचे कोणते कोणते नाही हे तुम्हाला सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मग करूया व्हिडिओ स्टार्टिंग. मी आता मोटर चालू केलेली आहे, पाईप जीव जोडून ठेवला तिकडे. आता इकडे जाऊया आपण, आता इकडे कुठं सुटकेला आहे का ते बघूया. तर मित्रांनो चला मग आपली त्यामध्ये परेशानी होईल नाही तर मग, कारण की मोटरीन जर वर पाणी फेकलं तर मग इकडं पाईप आपल्याला जोडता येणार नाही, मग आपली होईल लई मोठी परेशानी. तर बघा मित्रांनो इथं पाईप आपला सटकेलच आहे, ज्याची आपली उम्मीद नव्हती तेच झालं. तर चला मग लवकरात लवकर पाईप पुढे घेऊन टाकू आणि आपले झाडाचे झुडपं आहे ते लवकर लवकर भिजवून घेऊ यात. आता फायनली आपलं शेवग्याचं झाड भिजवणं चालू आहे मित्रांनो. तर ते बघू शकता तुम्ही आता भरपूर भिजलेलं आहे. आणि आपण आता याचं पाणी बंद करूया, कारण की हे पाणी आता वाहण्याची शक्यता जरा जास्त आहे मित्रांनो. हे पाणी दुसरीकडे वाया जाईन. आता चला मग आपण आता जामालं आणि वांग्याला पण पाणी सोडून देऊया मित्रांनो. ह्याच झाडाला आपल्याला पाणी सोडायचं होतं. तर हे बघू शकता तुम्ही आता हे मस्तपैकी भिजलंय चालू आहे आणि त्याला मस्तपैकी शेंगा पण आले मित्रांनो. तर चला मग ते बी झाडं भिजवून घेऊया एकदा पटकन, जेणेकरून मग आपले वांगे पण भेटेन आपल्याला खायला आणि जामं पण आपल्याला खायला भेटेन मित्रांनो. तर चला मग भेटूया आपण वांगे आणि जाम. तर मग मित्रांनो आता मग आपल्या चेहरा तुम्हाला दिसत नसेल, कारण की आपली फोनची बॅटरी थोडी कमी झाली. तर मग मित्रांनो आता करतोय आपण ब्लॉग एंडिंग. तर चला मग मित्रांनो मी करतो आता एडिटिंग ब्लॉग. तर मित्रांनो ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. लई मेहनत लागते मित्रांनो व्हिडिओ बनवायला. तर चला मग करूया एडिटिंग ब्लॉग. तर चला भेटूया उद्याच्या मित्रांनो 3 वाजता. असंच एक नवीन कंटेंट घेऊन येऊया आणि बघूया की काय काय उद्या नवीन एक्साइटमेंट होती. तर चला मग भेटू.